आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोले यांची मागणी। मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये 1837 टँकरना पाणी पुरवठा। मराठवाडा विभागाच्या पाणी चारा टंचाई बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। आणखी टँकर लागले तर 3 दिवसाच्या आत उपलब्ध करून देण्याचेही निर्देश। निर्यात बंदी उठवल्यानंतर 40गावमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू। कांद्याचे दर प्रति क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांनी कोसळले। जळगावच्या रामदेववाडीमध्ये हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज मुंबईमधून अटक केली। टीव्ही 9च्या बातमीनंतर आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं। अपघातामध्ये चौघांनी जीव गमावलाय। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस उष्णतेची लाट। पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। 11वी प्रवेशासाठी उद्यापासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू। 11वी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरता येईल। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं उपचाराच्या दरम्यान निधन। गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून पीएन पाटील यांची ओळख